आणि म्हणून संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. सद्गुरु शिवाय प्राप्ती नाही मी सांगत नाही. विद्वानांची सभा भरली होती आणि या विद्वानांच्या सभेमध्ये प्रश्न उत्तर चालू होतं. या जीवाची मुक्ती कशात आहे. एक विद्वान उभा राहिला आणि काय म्हणाला, सबसे बडी धरणी माता आहे. सगळ्या पापाचं ओझं सहन करणारी ही धरणी माता सगळ्यात श्रेष्ठ आहे. धरणी माता गुरु मानावी. दुसरा पंडित म्हणाला, धरणी माता कैसे बडी वो तो शेष के माथे पर खडी. शेष नारायण बडा. धरणी माता शेषाच्या माथ्यावर अवलंबून आहे. शेष नारायण भगवान आहेत. तिसरा पंडित म्हणाला, शेष कैसे बडा वो तो शंकर जी के गले में लपट पड़ा. भगवान शंकर बडा आहे. पाचवा पंडित म्हणाला, शंकर कैसे बडा वो तो कैलास में जाके खडा. कैलास बडा. शंकर कैलासावर वस्ती करतो. सगळ्या श्रेष्ठ शंकर आहे, कैलास आहे. सहावा पंडित म्हणाला, कैलास कैसे बडा रावणने 3 दफे उकारा. रावणानं कैलास 3 वेळा उलत पालत घातलं होतं. रावण हा साधा भक्त नव्हता. रावण भजन करताना विण्याची तार तुटली. रावण पंढरपूरला गेला नाही, आतड्यातला धागा काढला, विण्याला जोडला, भजन चालू केलं. असा रावण होता. आणि मग सहावा पंडित म्हणाला, रावण श्रेष्ठ आहे. सातवा पंडित म्हणाला, रावण कैसे बडा राम ने पहले बाण से पचाडा. रामानं एकाच बाणात रावणाचा वध केला. सगळ्या श्रेष्ठ या सृष्टीचा सूत्रधार. जयाची साले हे शरीर कोणाचे या सत्ते कोण बोलविते हरिविन. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही तो श्रीराम बडा. शेवटचा पंडित म्हणाला, राम कैसे बडा. रामाला राम समजून घेण्यासाठी वसिष्ठ ऋषीच्या पायावर लोळावं लागलं. राम कैसे बडा वो तो गगनगिरी जे में लपेट पडा. गगनगिरी बडा. बाबा म्हणतात, अरे रामाचं लग्न झालं यात नवल नाही. रामाच्या बापाच्या लग्नातली भांडी माझ्या गगनगडावर आहेत, अजून आहेत म्हणले या बघायला. मग गगनगिरी किती जन्माचा साधू असा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर कसा आहे तुकोबाऱ्याचं प्रमाण देतो म्हणजे कळेल. रवी रश्मी दोर करुणी स्वर्गा जाता येईल. परी साधून बेटे भाग्याविना. यज्ञयाग करिता गोविंदू पै भेटे. परी साधून बेटे भाग्याविना. भाग्याशिवाय ज्या ज्या जन्मात आहे प्राणी ते ते माय बाप असती दोन्ही. परी सद्गुरु कैवल्यदानी तो अति दुर्लभ सर्वता. प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आई वडील आहेत, पण सद्गुरु मात्र भाग्यानेच प्राप्त होतो आणि सद्गुरूची सेवा भाग्यानेच होते. आणि या जन्मात केलेली सेवा अनेक जन्मापर्यंत तुम्हाला येते. म्हणून परमार्थ परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधनमय आणि देवाचं चरण होतो. पण गगनगिरी महाराज सहज बाहेर यायचे आणि काय म्हणायचे, झोपाळे आले असताना महिला आले ना, म्हणायचे साधकाचा देव सद्गुरू आहे आणि माझ्या महिला मंडळाचा देव बाईचा नवरा आहे. धन्य भाग्याची आहे तिचा व्रतार तिचा देव. बघा महिलाला बाबा म्हणतात, जेवढा अधिकार या भारतामध्ये साधूला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार माझ्या महिला मंडळाला नाही.